नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. गणपती बाप्पाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसात आपल्या घरात मोदक, लाडू, खीर अशा गोड पदार्थांची रेलचेल झाली आणि घरचे सगळेच आता तिखट आणि चटपटीत काहीतरी खायला उत्सुक आहेत. म्हणूनच आपण आज बनवतोय लंचसाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात प्रेशर कुकरमध्ये बनलेला व्हेज पुलाव. चला सुरू करूया. आता याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला ते तुम्हाला दाखवते. फ्लावरचे छोटे तुकडे करून घेतलेत. मग गाजर, इथे फ्रोझन मटर घेतले, पनीर आहे, आलं आणि लसूण छोटे तुकडे करून मी इथे घेतले. इथे 2 कांदे घेतलेले आहेत, हे बारीक चिरून घेणार आहे, 1 हिरवी मिरची आणि हे आपले नॉर्मल सुके मसाले याच्यात घेतले. 2 बेलीफ घेतलेले, छोटी वेलची, ही मसाला वेलची, 4-5 लवंगा घेतले, 1 चक्री फूल घेतलेलं आहे आणि 7-8 मिरी आणि हे 2 चमचे जिरं आणि हे थोडे काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि थोडा मनुका. कुठली आणि भाजी ॲड करू शकता. बीन्स घेऊ शकता किंवा स्वीट कॉर्न घेऊ शकता. तुम्हाला जी आवडते ती भाजी तुम्ही इथे ॲड करा. आणि हे आहे 1.5 कप बासमती तांदूळ. हे तांदूळ 1 तासभर आधी भिजवून ठेवायचे. आजचा पुलाव आपण कुकरमध्येच करणार आहोत. कुकरमध्ये मी घेतलं आहे 1 मोठा चमचा तेल आणि आता याच्यात घालते 2 चमचे तूप. या तुपामुळे आपला पुलाव खूप छान टेस्टी बनणार आहे. तूप थोडंसं गरम झालं की याच्यात घालते 1 छोटा चमचा जिरं, आलं आणि लसूणचे तुकडे आणि आपल्याला हे लसूण छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. आता लसूण छान ब्राऊन झालेलं आहे आणि सगळे खडे मसाले याच्यात घालते आणि आपल्याला हे पण छान थोडा वेळ परतून घ्यायचे. आपल्या पदार्थात उतरणारी चव आपण हे किती वेळ फ्राय करतो आणि गॅस बारीक ठेवतो की मोठा ठेवतो याच्यावर पण डिपेंड असतं. त्यामुळे अगदी मंद गॅसवर आपण हे आरामात छान फ्राय करून घ्यायचे. फक्त 1 मिनिटभर फ्राय केलं तरी पुरेसं आहे. आता ह्याच्यात घालूया कांदा. तर कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आपण घातलेल्या तुपामुळे या खड्या मसाल्यांचा सुगंध खूप छान सुटलेला आहे. आता कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कांदा छान मऊ झालेला आहे. आता याच्यात घालते फ्लावरचे तुकडे आणि गाजरचे तुकडे आणि हिरवी मिरची याच्यात घालते. ती छान परतून घेऊया. थोडंसं मीठ घालते म्हणजे या भाजीची पण चव छान लागेल. आणि फक्त 1 चमचाभर पाणी याच्यात घालते आणि हे कुकरचं झाकण असंच ठेवून आपण याला 5 मिनटं वाफ काढून घेऊया. आपण शिजत ठेवलेल्या फोडी 5 मिनटं या वाफेवरच छान शिजतील. आता आपली भाजी 30 ते 40% शिजलेली आहे आणि जास्त शिजवायची नाही आहे. आता याच्यात घालूया ड्राय मसाले. 1 छोटा चमचा हळद पावडर, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा किचन किंग मसाला. इथे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता. किचन किंग मसाला नसेल तर पावभाजी मसाला पण वापरू शकता. आणि कुठलेही मसाले मी वापरणार नाही आहे. आता याच्यात घालते मी फ्रोझन मटर्स. हे फ्रोझन असल्यामुळे सगळ्या शेवटी घालायचे. आता याच्यात ॲड करते आपण भिजवून घेतलेले तांदूळ. पाणी सगळं काढून टाकलेलं आहे. आणि हे तांदूळ हलक्या हाताने 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचे. तांदूळ असे फ्राय करून घेतल्यामुळे पुलाव खूप मोकळा मोकळा होतो आणि चव पण खूप छान लागते. पण हलक्या हाताने आपल्याला करावं लागेल, नाहीतर सगळे तांदळाचे तुकडे तयार होते. आता हे मिनिटभर फ्राय करून झालेले आहेत.
आता ह्याच्यात घालूया एकदम गरम पाणी। इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतले होते। आता त्याच पेल्यात मी इथे 2.5 वाटी पाणी घालणार आहे आणि पाणी एकदम गरम घालायचं। आपण एरवी पुलाव करताना डबल पाणी घालतो, पण आपण आज कुकरमध्ये पुलाव करतो त्यामुळे पाणी थोडंसं कमी घालायचं, म्हणजे डबलपेक्षा थोडंसं कमी। आता याच्यात घालते मीठ आणि अर्धा लिंबाचा रस आणि परत 1 चमचा तूप याच्यात घालणार आहे। आता मी कुकरचं झाकण लावते। सुरुवातीला गॅस थोडा मोठा करायचा आणि 1 मिनिटभरानंतर एकदम बारीक गॅसवर फक्त 1 शिटी काढून घ्यायची। आता याच्यात घालायचं राहिलं पनीर आणि आपले काजू, ते आपण नंतर फ्राय करून त्याच्यात ॲड करणार आहोत। चला आता कुकरची शिट्टी होईपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया। गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि दोन्ही बाजूनी छान ब्राऊन होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे। आता पनीर छान फ्राय झालेलं आहे, काढून घेते। आता याच्यात घालते काजूचे तुकडे आणि हे थोडेसे किशमिश। 1 मिनिटभर लागेल आपल्याला, थोडासा कलर बदलला की काढून घ्यायचे। आता कुकर थंड झालेला आहे, फक्त 1 शिटी झाल्यावर मी गॅस बंद केला होता। आता थंड झाल्यावर ओपन करून बघूया। आणि तुम्ही बघू शकता आपला पुलाव अगदी परफेक्ट झालेला आहे। याच्यात ॲड करूया पनीर आणि काजूचे तुकडे। आणि तुम्ही बघू शकता अगदी झटपट तयार झाला हा कलरफुल व्हेज पुलाव। सगळ्यात भारी म्हणजे हा पुलाव असा आहे की ऑफिससाठी किंवा स्कूल टिफिनसाठी अगदी एकाच डब्यामध्ये पूर्ण लंच नेता येतं। भाजी, भात, पौष्टिकता आणि अगदी परफेक्ट जेवणाची टेस्ट एकाच डब्यात मिळते आणि अगदी घाईच्या वेळी ना ही रेसिपी खरंच साथ देते। रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू लवकरच, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।